सभापती महोदय, पुरवणी मागण्यांवर चर्चा करत असताना या वर्षीच्या पुरवणी मागण्या खरं तर 3 वेळा आलेल्या आहेत आणि पावसाळी अधिवेशनात 57,509 कोटी रुपयाच्या, हिवाळी अधिवेशनात 75,286 कोटी रुपयाच्या आणि आता 11,995 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या या सभागृहाच्या समोर आलेल्या आहेत. खरं तर इथं अर्थ राज्यमंत्री बसलेले आहेत. मूळ बजेटच्या 20% जास्त पुरवणी मागण्या या आर्थिक वर्षामध्ये आपल्याकडून आणण्यात गेलेल्या आहेत. जेव्हा की आपण 10% जास्तच्या पुरवणी मागण्या आणू शकत नाही, अशा पद्धतीचं साधारणतः संकेत आणि नियम असताना देखील पुरवणी मागण्या या वारंवार वाढत चाललेल्या आहेत. पुरवणी मागण्या म्हणजे एकंदरीत एखादं बजेट राहून गेलं असेल किंवा त्याच्यामध्ये काही वेळोवेळी बदल झाला असेल, तर त्या संदर्भामध्ये करण्याची मागणी असते. मात्र आता हे मूळ बजेट सारखंच हे पुरवणी मागण्या येऊ लागल्यात. ही देखील खऱ्या अर्थाने राज्याच्या बिघडलेल्या आर्थिक शिस्तीची मला असं वाटतं की एक उदाहरण या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणूनच हे राज्य जवळजवळ 9.5 लाख कोटी रुपये कर्जांमध्ये गेलेलं असताना देखील अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पुरवण्या मागण्या आपल्या समोर येत आहेत. ही देखील एक शोकांतिकाच आहे. पण हे होत असताना ज्या विभागांमध्ये खऱ्या अर्थाने लक्ष देणं अभिप्रेत आहे, अशा अनेक विभागांमध्ये दुर्लक्ष झाल्याचं काम या पुरवणी मागण्यांमध्ये खरं तर लक्षात येतंय. बाब क्रमांक 2 ते 17, पान क्रमांक 4 ते 12 गृह विभागाच्या बाबतीमध्ये इथं गृहराज्यमंत्री देखील बसलेले आहेत. गृहराज्यमंत्र्यांना मला या निमित्ताने सांगायचंय की या पुरवणी मागण्यांमध्ये गृह विभागाला मात्र फार काही मिळालंय असं काही दिसत नाही. आणि भरपूर जर असेल तर मग जी मनुष्यबळ आपलं पोलिसांचं आहे ते वाढवण्याच्या दृष्टीने देखील मला असं वाटतं की कुठंतरी काहीतरी निर्णय होणं गरजेचं होतं. मनुष्यबळाचा इतका अभाव आहे की आता उदाहरणच म्हणून सांगायचं झालं तर आमच्या संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये 105 लोकांची मंजुरी असताना त्याच्यात 70-75 लोकच कायम असतात. त्याच्यातले 10-20 जे असतात ते कुठेतरी बंदोबस्ताला असतात किंवा रजेवर असतात आणि प्रत्यक्षात असलेले लोक 60च असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की ही बाब खरं तर आपण मान्य केली पाहिजे की मनुष्यबळ जे आहे ते अपूर्ण मनुष्यबळ आपल्याकडे निश्चितपणाने आहे. आणि म्हणून युनायटेड नेशन्सनी सांगितलं होतं की भारतामध्ये प्रत्येक 1 लाखाच्या मागे 222 पोलीस असले पाहिजे किंवा मनुष्यबळ असलं पाहिजे, जेव्हा ते प्रत्यक्षात आपल्या देशामध्ये 130च्या दरम्यानच आहे. चायनामध्ये आपल्यापेक्षा कमी मनुष्यबळ असताना देखील आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीचं नियोजन पोलीस खात्याच्या माध्यमातून होतं, कारण तिथं टेक्नॉलॉजीचा वापर जो आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेला आहे. टेक्नॉलॉजीच्याच बाबतीत सांगायचं झालं तर सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्था लावून देतात. पोलिसांकडे त्यासाठी कुठल्या पद्धतीचा निधी नाही. आणि मग जो काही स्थानिक स्वराज्य संस्था किंवा वेगवेगळ्या लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात, त्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी देखील पोलिसांकडे कुठल्याही पद्धतीचा निधी नाही. आम्ही 1 कोटी रुपये खर्च करून अद्ययावत अशी कंट्रोल रूम आमच्या पोलीस स्टेशनला हवाली केली. मात्र 4 वर्षात मागच्या पोलिसांकडे त्याचे देखभाल दुरुस्तीचे पैसे नसल्यामुळं ते सगळे जे कॅमेरे आहेत ते निम्मे अर्धे बंद पडले आहेत किंवा त्याच्यात चुकीच्या वेळा येतात, चुकीच्या तारखा येतात आणि त्यामुळे तपास यंत्रणेला त्याच्यामध्ये फार मोठी अडचण खऱ्या अर्थाने निर्माण होती आहे. आणि म्हणून मला मंत्री महोदय आपलं लक्ष याकडे वेधायचं आहे की हे सगळं करत असताना आम्ही नगरपालिका, महानगरपालिका खर्च करून सिग्नल लावून देतो किंवा आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावून देतो. त्याची देखभाल दुरुस्ती करणं हे देखील मला असं वाटतं की गृह विभागाने याच्यासाठी काहीतरी तरतूद खऱ्या अर्थाने केली पाहिजे. आणि इथं या सभागृहात आज सकाळपासून चर्चा करत असताना अनेक अशा सायबर स्थिती आहे. आणि अनेक वेळा मी पाहिले की या सभागृहामध्ये मंत्री महोदय आपण उत्तर देतात, ह्याला पकडून आणू, त्याला पकडून आणू, वसुली काही होत नाही. काही सर्वसामान्य माणसाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम खऱ्या अर्थाने चाललेलं आहे. पण आजच सभापती महोदय, आजच बिहार राज्यामध्ये या मायक्रो फायनान्स करणाऱ्या कंपन्यांसाठी एक कायदा आला आणि तो बिहार राज्याने आणलेला कायदा पाहिल्यामुळे मायक्रो फायनान्स करणाऱ्या कंपन्यांचे शेअर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर पडलेत आज. आणि त्याचं कारण आहे
की त्यांनी जो कायदा आणला तो अतिशय आदर्शवत असा कायदा आहे. आता बिहार सारख्या राज्यांनी आदर्शवत कायदा आणावा आणि महाराष्ट्राने त्याची म्हणजे त्याचं अंमलबजावणी अनुकरण किंवा अनुकरण आत्मसात करावं. हे म्हणजे खरं तर विशेष आहे. खरं तर हा कायदा आपण आणायला पाहिजे होता. तो कायदा असा आहे की पहिली गोष्ट तर आरबीआयने जरी परवानगी दिली तरी तुम्हाला राज्य शासनाकडे त्याची नोंदणी करावी लागेल. हा पहिला मुद्दा. मायक्रो फायनान्स करायचे असेल तर राज्य शासनाकडे देखील नोंदणी करावी लागेल. हा पहिला मुद्दा. आता त्याच्यात अर्थ राज्यमंत्री पण बसले, अर्थगृह एकत्र बसून त्याच्यात निर्णय घेऊ शकतात. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा त्या कायद्यामधली जी तरतूद आहे ती मला आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे का मुद्दलापेक्षा जास्त वसुली करता येणार नाही. एखाद्या माणसाने 10,000 रुपये कर्ज घेतला असेल तर त्याला 10,000 म्हणजे 20,000 पेक्षा जास्त त्याची वसुली व्याजासह देखील करता येणार नाही. हा सगळ्यात मोठी तरतूद सामान्य माणसाच्या दृष्टीने गरजेची आहे. आज सगळ्यात मोठी अडचण काय होती? 20-20, 30-30 पानाचे अग्रीमेंट त्या लोकांचे केले जातात. जो अडचणीतला माणूस आहे तो पाहिजे तिथं सह्या करायला तयार होतो आणि तिथं त्याची खऱ्या अर्थाने फसवणूक हे होत असते. म्हणूनच आपण पाहतो की फसवणूक होणारा जो आहे हा सामान्य माणूस असतो आणि फसवणारा जो आहे बँकांना तो काय मोठा माणूस असतो. तो देशाच्या बाहेरच पडून गेल्याची अनेक उदाहरणं मंत्री महोदय आपण पाहिलेली आहे. देशाच्या मागे बाहेर पडून जाणारे ललित मोदी असतील किंवा बाकीचे लोक असतील, हे बँकांना फसून गेलेले आहेत. आणि सामान्य माणूस जो आत्महत्या करतोय, शेतकरी जो आत्महत्या करतोय, तो खऱ्या अर्थाने बँकांकडून फसलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की या मायक्रो फायनान्सच्या बाबतीत बिहार राज्याने आज जो कायदा आणलाय त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याने देखील एक कायदा तातडीने आणला पाहिजे. आणि कायदा आणायला जर वेळ लागत असेल तर आधी सूचना करून त्या पद्धतीचं एक ऑर्डिनन्स काढून तातडीने अंमलबजावणी केली पाहिजे. कारण रोज या राज्यामध्ये गोरगरीब माणसाच्या फसवणुकी होत आहेत. या ठिकाणी आबिटकर साहेब बसलेले आहेत. आबिटकर साहेब पतसंस्था चळवळीतून आलेले आहेत. त्यांना माहिती आहे की त्यांच्या जिल्ह्यामध्ये पण अशा अनेक प्रकारच्या घटना घडल्या आणि माणसांची फसवणूक त्याच्यामध्ये झालेली आहे. सभापती महोदय, उद्योग विभागाच्या बाबतीत बाब क्रमांक 82 आणि पान क्रमांक 60 मध्ये अनेक नवीन MIDC आणि या बाबतीमध्ये ज्या आपण सर्वे करण्यासाठी तरतूद खऱ्या अर्थाने केलेली आहे. मी सातत्याने पाठपुरावा करून आमच्या भागामध्ये नवीन MIDC आली पाहिजे यासाठीचा प्रयत्न आमचा चालू आहे. सर्वे आमचा झालाय. संगमनेर तालुका असेल, पारनेर तालुका असेल, इथे एक MIDC व्हावी म्हणून सर्वे देखील झालेला आहे. परंतु दुर्दैवाने या पुरवणी मागण्यांमध्ये देखील कुठल्या पद्धतीची तरतूद ही त्यासाठी दिसत नाही. हे देखील मला या निमित्ताने सभागृहाच्या निदर्शनास आणायचे. निदान बजेटमध्ये तरी त्यासाठी काही तरतूद होईल अशा पद्धतीचे उद्योग राज्यमंत्री देखील या ठिकाणी बसलेले आहेत. आणि ते ज्यावेळेस आम्ही नवीन MIDC ची मागणी मंत्री महोदय करतोय त्याच वेळेस आमच्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1,300 ते 1,500 एकर जमीन जी आहे ती MIDC ची, ज्याच्यावर उद्योग नाही अशी ती पडून राहिलेली जमीन आहे. ती देखील तातडीने त्या उद्योजक जे करणार नसतील उद्योग व्यवसाय चालू त्यांच्याकडून परत घेतली पाहिजे आणि ज्या उद्योजकांना ते पाहिजे त्यांना ती दिली पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे. सभापती महोदय, खर तर ज्या पद्धतीने ऍडव्हान्टेज विदर्भची घोषणा ही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केली त्याच पद्धतीची घोषणा ही ऍडव्हान्टेज उत्तर महाराष्ट्राची देखील झाली पाहिजे. कारण उत्तर महाराष्ट्र देखील हा फार मोठा अनुशेष हा उद्योग व्यवसायांच्या बाबतीमध्ये राहिलेला आहे. धुळे असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल, नाशिकचा अनेक आदिवासी पट्टा असेल, नगर जिल्हा असेल, या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर खऱ्या अर्थाने उद्योग व्यवसाय आणण्याच्या दृष्टीने काम करणं गरजेचं आहे. ऊर्जा खात्याच्या बाबतीत देखील उत्तर महाराष्ट्रातील उद्योगांपुढे वीज दरवाढ आणि स्पर्धात्मक हे जे संकट निर्माण झालेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्याने आवाज उठवतोय. मध्यंतरी ऊर्जा मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. दरवाढ कमी केली पाहिजे उद्योजकांची मागणी आहे. देशातली सगळ्यात जास्त जर विजेचा दर कुठं असेल तर तो महाराष्ट्रात आहे असं ते उद्योजकांचं म्हणणं आहे. MERC समोर याच्या वारंवार सुनावण्या झालेल्या आहेत. मात्र तरी देखील राज्यमंत्री महोदय याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा दिलासा हा आजपर्यंत उद्योजकांना मिळाला नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून उद्योजक जे आहे ते इथून निघतात आणि गुजरातमध्ये जातात. त्याला कारण काय फक्त गुजरातमध्ये जमिनी स्वस्त आहे किंवा खूप जास्त सुविधा आहे असं नाही, तर याच्यामध्ये विजेचा दर हे देखील एक प्रमुख कारण आहे. हे देखील आपण या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे. सभापती महोदय, नगर विकास विभाग बाब क्रमांक 44 पान क्रमांक 32 अनेक योजनांसाठी पैसे मंजूर केलेत. मात्र आज राज्यातल्या 100% नगरपालिका आणि 100% महानगरपालिकांमध्ये सुरू असलेल्या भुयारी गटार योजना असतील किंवा पाणी पुरवठ्याच्या योजना असतील
या रखडलेल्या अवस्थेमध्ये आहेत, आर्थिक अडचणीमध्ये आहेत, ठेकेदारांचे पैसे मिळत नाही, एसटीपी प्लॅनच्या जागांचे वाद आहेत, कुठंतरी टेक्निकली चुका झालेल्या आहेत आणि त्यामुळे हे सगळे प्रकल्प जे रखडलेले आहेत, या पहिले तर या रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याचं काम खऱ्या अर्थाने सरकारने केलं पाहिजे आणि मग जे नवे जे उद्योग आहे त्याच्यासाठी नवे जे प्रकल्प आहे त्यांना मान्यता देण्याचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे. खरं तर इथं शेलार साहेब बसलेले आहेत, सांस्कृतिक कार्यमंत्री. मी त्यांना सकाळीच भेटलो, त्यांना विनंती केली की संगमनेरच्या आमच्या कवी अनंत फंदी खुले नाट्यगृहाला साहेब आपण मदत द्यावी. साहेबांनी मला सांगितलं की सांस्कृतिक कार्य विभागाकडे बजेटची अडचण आहे आणि मी खरंच खरंच पाहिलं साहेब, आपल्याला या पुरवणी मागण्यांमध्ये काहीच तरतूद आपल्या विभागासाठी नाही. ही एक शोकांतिका आहे. सांस्कृतिक कार्य हे एक महत्वाचं खातं आहे आणि त्या खात्याला जर इथं कुठल्याही पद्धतीची तरतूद जर मिळत नसेल, क्रीडा आणि युवक कल्याण विभाग या विभागाला काहीच तरतूद या पुरवणी मागण्यांमध्ये नाही, हे देखील मला असं वाटतं की कुठेतरी निदर्शनास येणं गरजेचं आहे. महिला बाल कल्याण मंत्री इथं बसलेले आहेत. महिला बाल कल्याण मंत्र्यांना मला या निमित्ताने सांगायचंय की अनेक योजना आपण काढतोय महिलांच्या सुरक्षतेसाठी. आम्ही आता संगमनेरमध्ये रक्षक दल नावाने आम्ही स्वतःच एक दल त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. असे जर काही लोक जर समोर येत असतील आणि महिला सुरक्षेला जर प्राधान्य देऊन जर काही स्वतःची व्यवस्था जर लोकसहभागातून करत असतील तर त्याला देखील खात्याने मदत केली पाहिजे. त्याच्यासाठी देखील काहीतरी अनुदान स्वरूपात जर आपण मदत करू शकलो तर निश्चितपणाने आम्ही स्थानिक पातळीवर ते सगळ्या गोष्टी करू शकतो. इथं खरं तर आरोग्यमंत्री होते, आरोग्यमंत्री गेले, त्यांच्याकडे आरोग्य मंत्र्यांकडे जातो. मागच्या काळामध्ये सिन्नर तालुक्यातील वावी येथील ट्रॉमा युनिटचं मी मंजूर करून घेतलं. संगमनेरला आम्ही जे आहे ते महिला रुग्णालय मंजूर करून घेतलं आणि कधी मंत्री महोदयांकडे गेलं तर मंत्री महोदयांची एकच अडचण आहे की याच्यासाठी पैसे नाही आणि म्हणून मागच्या सगळ्या कामांना जे आहे ते आपण रद्द करण्याची परिस्थिती आपल्यावर निर्माण झालेली आहे. मग या नेमक्या पुरवण्या मागण्यांमध्ये कोणत्या खात्याला काय भेटलंय हाच खऱ्या अर्थाने फार मोठा प्रश्न माझ्या सारख्याच्या समोर आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या पुरवणी मागण्यांनी राज्याचा प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी हे प्रश्न वाढलेत की काय असाच प्रश्न माझ्या सारख्याच्या समोर निर्माण होतो आणि अपेक्षा एवढीच आहे की पुरवणी मागण्यांमध्ये जरी ह्याच गोष्टी गृहीत धरल्या गेल्या नसतील तरी निदान बजेटमध्ये तरी या सगळ्या गोष्टी गृहीत धरल्या जाव्यात आणि सामान्य माणसाला दिलासा देणारे निर्णय येणाऱ्या बजेटमध्ये व्हावेत अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो.